नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करत आहोत। तर आज आपण आपल्या प्रवासात पोहोचलो आहोत दक्षिण भारतातल्या तामिळनाडू राज्यात, जिथे आपलं पुढचं पवित्र तीर्थक्षेत्र असणार आहे रामेश्वरम ज्योतिर्लिंग। शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे तीर्थक्षेत्र आपल्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशामुळे विशेष महत्त्वाचं आहे। चला तर मग जाणून घेऊया रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची कथा आणि भक्तांसाठी याचं महत्त्व काय आहे ते। तामिळनाडूमधील रामेश्वरम मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे। हे भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडूच्या रामेश्वरम जिल्ह्यात आहे। रामेश्वरम ज्योतिर्लिंगाविषयी लोकांच्या काही श्रद्धा आहेत। पहिली श्रद्धा अशी आहे की रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची पद्धतशीर पूजा केल्याने व्यक्ती ब्राह्मण हत्येसारख्या महापापापासून मुक्त होतो। तर दुसरी श्रद्धा अशी आहे की जो कोणी ज्योतिर्लिंगाला गंगाजल अर्पण करेल तो वास्तविक जीवनापासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो। सर्व 12 ज्योतिर्लिंगांप्रमाणेच रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहे। रामेश्वरम मंदिराचे महत्त्व असे आहे की मंदिराच्या गर्भगृहात 2 शिवलिंग आहेत, रामलिंगम जे सीतेने वाळूपासून बनवलेले आहे आणि हनुमानाने आणलेले विश्वलिंगम। हनुमानाने हे शिवलिंग कैलासातून सर्व मार्गाने आणले असल्याने भगवान रामाने प्रथम विश्वलिंगाची पूजा करावी अशी सूचना केली। रामेश्वरम हे एक सुंदर बेट आहे जे चेन्नईपासून 425 मैल अंतरावर दक्षिण पूर्वेला आहे, ज्याच्या सभोवताली हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर आहे। प्राचीन काळी हे बेट थेट भारताशी जोडलेले होते। नंतर हळूहळू समुद्राच्या मजबूत लाटांनी ते कापले गेले, त्यामुळे हे बेट 4ही बाजूंनी पाण्याने वेढले गेले। मग ब्रिटिशांनी एका जर्मन अभियंत्याच्या मदतीने रामेश्वरमला जोडण्यासाठी रेल्वे पूल बांधला असे सांगितले जाते। बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर येथील प्रमुख व भव्य मंदिर बांधले आहे। हे मंदिर व त्याच्या परिसरातील लहान मोठी मंदिरे द्राविड वास्तुशिल्पशैलीत पूर्व पश्चिम 251.5 मीटर लांब व दक्षिणोत्तर 200 मीटर रुंद अशा 6 उंच प्रकारात ग्रॅनाइट व वालुकाश्मात बांधली आहेत। रामेश्वरम मंदिर हे भव्यता व विस्तार दृष्टीने अद्वितीय आहे। मंदिराच्या 4ही दिशांना भव्य व उंच गोपुरे पूर्णतः वालुकाश्मात बांधली असून त्यातील 2 38.4 मीटर उंच व जास्तीत जास्त 10 मजल्यांचे आहेत। गोपुरांवर मूर्तिकाम असून मुख्य मंदिर, गर्भगृह, रंगमंडप व सभागृह अशा 3 स्वतंत्र दालनात विभागले आहे। भिंतींना लागून शिल्पपट्टा आहेत। पौराणिक प्रतिमांव्यतिरिक्त नृत्यांगना व प्राणी यांची शिल्पे आहेत। उंच व एकसंध दगडी स्तंभावर छत असून रामेश्वरम शिवलिंगासमोर 4 मीटर उंचीची नंदी मूर्ती आहे। नंदीच्या मूर्तीच्या बाजूला सोन्याच्या पत्र्याने मडविलेला गरुड स्तंभ आहे। दक्षिणेकडील रामेश्वरम मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच त्याला दीर्घ इतिहास आहे। असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीराम रावणाचा वध करून आणि सीतेला कैदेतून मुक्त करून अयोध्येला जात होते, तेव्हा त्यांनी वाटेत गंधमादन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली। त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी महर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे पोहोचले। ऋषींनी त्यांना आठवण करून दिली की त्यांनी पुलत्स्य कुळाचा नाश केला आहे, ज्यामुळे त्यांच्यावर हत्येचे पातक लागले आहे। पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्रीरामांनी ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्यांनी हनुमानाला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली, परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमान परत येऊ शकले नाहीत। त्यानंतर सीताजींनी त्यांच्या मुठीत समुद्र किनाऱ्याची वाळू बांधून शिवलिंग बनवले। श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापित केले। या शिवलिंगाला रामनाथ म्हणतात। नंतर हनुमानाच्या आगमनानंतर त्यांनी आणलेले शिवलिंग त्याच्यासोबत स्थापित करण्यात आले। भगवान रामांनी या शिवलिंगाला हनुमंतेश्वर असे नाव दिले। तसेच या शिवलिंगाला विश्वलिंगम असेही म्हटले जाते। रामेश्वरम मंदिर भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। मंदिर 1000 फूट लांब, 6.5 फूट रुंद आहे।
40 फूट उंचीच्या 2 दगडांवर 40 फूट लांब एक दगड इतक्या नाजूकपणे ठेवण्यात आला आहे की भाविक चकित होतात. हे मंदिर विशाल दगडांनी बांधलेले आहे. असे मानले जाते की हे दगड श्रीलंकेमधून बोटींवर आणले गेले होते. श्री रामेश्वरममध्ये 24 विहिरी आहेत, ज्यांना तीर्थ असे संबोधले जाते. असे मानले जाते की या विहिरींच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्ती त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होते. येथील पाणी गोड असल्याने भक्तही ते पाणी पितात. मंदिर परिसरातील विहिरींच्या संबंधात असे मानले जाते की या विहिरी भगवान श्रीराम यांनी त्यांच्या अबाधित बाणांनी तयार केल्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे पाणी मागितले होते आणि ते त्या विहिरींमध्ये सोडले होते. त्यामुळे या विहिरींना आजही तीर्थक्षेत्र असे म्हटले जाते. रामेश्वरम मंदिरात कोणते सण साजरे केले जातात ते आता पाहूया. महाशिवरात्री हा सण भगवान शिवाच्या सन्मानार्थ आहे. योगी परंपरेचा उगम असलेला तो आदियोगी आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. तसेच लोक शिवाचे स्मरण करून आणि प्रार्थना, उपवास तसेच ध्यान करून त्याचे पालन करतात. रामलिंग प्रतिष्ठाई हा रामलिंगम स्थापनेचा 3 दिवसाचा उत्सव आहे. हा सण मे ते जून दरम्यान असतो. तिरुकल्याणम हा भगवान शिव आणि देवी पार्वतीचा स्वर्गीय विवाह सोहळा आहे. हा उत्सव 15 दिवस चालतो आणि जुलै ते ऑगस्ट महिन्यात असतो. नवरात्री आणि दसरा हा 10 दिवसांचा उत्सव असतो. आरुधिरा दर्शन शैव दिनदर्शिकेतील हा एक महत्त्वाचा दिवस आहे, जेव्हा भगवान शिव एका वैश्विक नृत्यात रमतात. तसेच भगवान शिवाचा अवतार भगवान नटराज वर्षातील सर्वात लांब रात्रीच्या दिवशी हे उत्साही नृत्य करतात. हा सण डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला येतो. रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची ही कथा आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व आपल्याला प्रेरणा देणारे आहे. या पवित्र स्थानाचे दर्शन आणि त्याची महती आपल्या मनात शिवभक्तीची ज्योत अधिक प्रखर करते. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने आपल्याला आत्मिक शांती मिळो आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत अशी शिवचरणी प्रार्थना. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आणखी एका पवित्र ज्योतिर्लिंगाबद्दल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.